मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की बेसिक कन्सेप्ट ज्या पण होत्या रिलेटेड टू ऑल अबाउट सायन्स. ओके, त्याच्यामध्ये खूप सगळ्या कन्सेप्ट आपण बघितल्या ज्या 9च्या 10च्या 11च्या 12च्या ह्या मिक्स होता. आता त्याच व्हिडिओचा त्याच लेक्चरचा सेकंड पार्ट आहे, ज्याच्यामध्ये आपण ऑलमोस्ट उरलेल्या जेवढ्या असेल तेवढ्या सगळ्या कन्सेप्ट कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, तर आता प्रत्येक गोष्ट प्रत्येक कन्सेप्ट जी होणार आहे ती नीट लक्ष देऊन बघा काय काय होते ते, आणि प्रत्येक कन्सेप्ट मुळापासून समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी वारंवार म्हणतो, जर याला लर्न केलं तर काहीच फायदा नाही. जोपर्यंत या तुम्हाला पूर्ण समजत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढचं जे काही तुमचा राहणार आहे अभ्यासक्रम, तो भले 11-12चा असो किंवा IIT साठी तुम्ही ट्राय करताय, त्याच्यासाठी तुमचा बेस पक्का राहणं खूप महत्वाचं आहे. ओके, तर आता आपण पहिली कन्सेप्ट बघतोय कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी किंवा एनर्जीचा पूर्ण पार्ट. आता बेसिकली एनर्जी असतं काय, एनर्जी म्हणजे काय, आपण आपल्या रोजच्या लाईफमध्ये कुठे एनर्जी बघतो, तर याचा आन्सर जर आपण द्यायचं झालं तर आपल्या लाईफमध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला एनर्जी बघायला भेटते. फॉर एक्झाम्पल आपल्या बॉडीमध्ये एनर्जी असते. जर आपल्याला जेवण सुद्धा करायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा घास हा बनवून आपल्या तोंडापर्यंत न्यावा लागतो. जर आपल्या बॉडीमध्ये एनर्जी नसेल तर ती क्रिया करणं आपल्याला नामुमकिन आहे किंवा अशक्य आहे त्याच्यासाठी. किंवा आपण बघतो की आपण बटन चालू केला, फॅन लागला, ती पण एक प्रकारची एनर्जी. त्याच्यानंतर आपण बघतो की 24 घंटे हवा चालू असते, हवेच्या माध्यमातून एखादी पवनचक्की फिरती, ती पण कुठल्या ना कुठल्या एनर्जीमुळे फिरत असते. एखाद्या झऱ्यामधनं पाणी खाली पडतंय आणि त्या पाण्याच्या प्रहारामुळं एखादा मोठा दगड, एखादा मोठा पहाड जो असा नाही तिथं, तो सुद्धा हळूहळू करून डिस्टर्ब होतोय आणि त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी इम्पॅक्ट होतोय, नाही का, ती पण एक प्रकारची एनर्जी असते. तर एनर्जी मधनं आपण पूर्ण सराउंडेड आहे. आपण सकाळी उठल्या उठल्या सूर्य उगतो, त्याच्यापासून लाईट आपल्याकडे येते, लाईट ही सुद्धा एक प्रकारचा एनर्जीचा फॉर्म आहे. तर अशाच प्रकारच्या काही महत्वाच्या एनर्जी ज्या आहेत त्या आज आपल्याला स्टडी करायच्या आहे. तर सुरुवात करू आपण कायनेटिक एनर्जी पासून. तर स्टार्टिंगला कायनेटिक एनर्जीची जर आपण डेफिनेशन बघायला गेलो तर कायनेटिक एनर्जीची डेफिनेशन असते, द एनर्जी ऑब्टेन बाय ऑब्जेक्ट ड्यू टू इट्स मोशन इज नोन ॲज कायनेटिक एनर्जी. कुठल्याही ऑब्जेक्टला तिच्या मोशनमुळे जी एनर्जी मिळते तिला काय बोलतो आपण, कायनेटिक एनर्जी. आता मोशनमुळे मिळणारी एनर्जी म्हणजे काय नेमकं? फॉर एक्झाम्पल, जर आपण बघितलं की एक बेसिक उदाहरण घेतलं, आपण कुठले उदाहरण घेऊ शकतो, नॉर्मली आपण क्रिकेटचं उदाहरण मी जास्त करून देतो. समजा आपण क्रिकेट खेळतोय, क्रिकेटमध्ये आपण रोजच्या जे साधारण नॉर्मल क्रिकेट खेळतात, प्रोफेशनलची बात नाही करत, नॉर्मली आपण रबरी बॉलचा यूज करतो. तर रबरी बॉल प्रत्येकाने हातात घेऊन बघितला असेल, तो काही जास्त एवढा ठोस नसतो किंवा एवढा हार्ड नसतो. सॉफ्टचा बॉल असतो, ज्याची आपण कॅच कॅच खेळतो तरी आपल्याला काही जास्त जाणवत नाही हाताला. पण तेच तुम्ही समजा क्रिकेट खेळताय, एखाद्याकडे तुम्ही तो बॉल फेकला आणि त्याने बॅटने जोरात समोर उभा आहे, तो त्या बॉलची कॅच पकडायला गेला, जसं त्याने बॉल हातात कॅच पकडली तसं त्याच्या हातावरती एकदम प्रेशरने तो बॉल लागला. बॉल लागल्याबरोबर त्याच्या हाताला एकदम झिंझिण्या आला, तसा हात पूर्ण लाल लाल होऊन गेला. मग विचार करा, जो नॉर्मली बॉल तुम्ही हातात घेता, जो तुम्हाला एकदम सॉफ्ट वाटतो, त्या बॉलमध्ये एवढी एनर्जी कुठून आली की जसा तो बॉल पकडला गेला की त्याच्या एनर्जीमुळे एकदम हात गरम पडणं किंवा एकदम हाताला झिंझिण्या येणं असं झालं. तर त्याचं रिझन आहे का त्याचा स्पीड किंवा त्याची मोशन. जेव्हा एखादी गोष्ट एकदम जास्त मोशन मध्ये असते तेव्हा तिच्यामध्ये एक एनर्जी साठलेली असते किंवा तिच्यामध्ये एक एनर्जी प्रवाहित होत असते. त्या मोशन मधल्या असणाऱ्या एनर्जीला म्हटलं तर कायनेटिक एनर्जी. तुम्ही बघितलं असेल एखादी माशी किंवा एखादा मच्छर नकळत असा एकदम जोरात उडत येतो आणि टपकन तुमच्या तोंडावरती गालावरती बसतो किंवा आपटतो, नाही का. तेव्हा त्याचा इम्पॅक्ट पण इतका जोराचा असतो ना की आपल्याला वाटतं नॉर्मली आपण एकदम इझिली त्याला मारतो तेव्हा तो एवढं काही कळत नाही, मग हा इतक्या जोरात कसं काय लागू शकतो, त्याचं रिझन पण तेच असतं. तो इतक्या मोशन मध्ये असतो ना का त्याच्यामध्ये एक एनर्जी स्टोअर झालेली असते, एक एनर्जी साचलेली असते. त्या एनर्जीला आपण काय म्हणतो नॉर्मली, कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी जी राहते तिला डिनोट कशाने केलं जातं, कायनेटिक एनर्जीला के आणि ई ह्या दोन लेटर्सने दर्शवलं जातं. कायनेटिक एनर्जीचा एक फॉर्म्युला पण बनतो. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो हाफ एम व्ही स्क्वेअर. हा बेसिकली कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे. याच्यामधला हा जो एम आहे हा कशासाठी डिनोट करतो, मास. आणि हा जो व्ही हा कशासाठी डिनोट करतो, व्हॅलोसिटीसाठी.
एखादं मास किती व्हेलॉसिटीनी पुढे जात आहे याच्यावरून ठरतं की ती कायनेटिक एनर्जी किती राहणार आहे. ओके, आता कायनेटिक एनर्जीचं ऍक्च्युअल युनिट जे राहतं ते काय असतं, जूल. का बरं? कारण ही एक एनर्जी आहे आणि जेवढं पण एनर्जी तुम्ही स्टडी करणार आहात किंवा जेवढं पण एनर्जी तुम्ही आतापर्यंत स्टडी केलेलं आहे, प्रत्येकाचं युनिट हे नेहमी जूलच असतं. एनर्जी म्हटल्याबरोबर आपल्या डोक्यामध्ये जूल आठवलं पाहिजे. जूलच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारचं युनिट नसतं. आणि इथं आपण जो काही युनिटला जे काढतोय किंवा युनिटसाठी जो काही जूल वापरतोय, हा नेहमी कॅपिटल मध्येच काढायचा असतो. आता भरपूर मुलांना प्रश्न पडतो किंवा ते विचारतात की अर्धे युनिट्सचे लेटर हे कॅपिटल मध्ये असतात आणि अर्ध्या युनिटचे लेटर हे स्मॉल मध्ये असतात. फॉर एक्झाम्पल, जर मी फोर्स युनिटची बात केली, ते असतं न्यूटन. तो न्यूटनचा एन जो आहे तो आपण कॅपिटल मध्ये काढतो. जूलचा जे जो आहे तो आपण कॅपिटल मध्ये काढतो. पण केजी लिहिताना आपण तो स्मॉल मध्ये लिहितो. ग्राम लिहिताना तो आपण स्मॉल मध्ये लिहितो. मग असं का बरं असतं? काही युनिट कॅपिटल मध्ये, काही युनिट स्मॉल मध्ये, याच्यामध्ये भरपूर जणांना कन्फ्युजन असतं. त्याचं रिझन असं आहे की जेवढे पण तुमचे युनिट्स आहे जे सायंटिस्टच्या नावांवर नाही, सायंटिस्टला एक ऑनर देण्यासाठी आपण त्यांना युनिट देऊन टाकले नाही का, किंवा त्यांच्या नावाने त्या गोष्टींचे युनिट ठेवून दिले. ते जेवढे पण सायंटिस्टच्या नावाने बनलेले युनिट आहे ते सगळे कॅपिटल मध्ये राहतील. त्याला बिलकुल पण आपण स्मॉल मध्ये लिहू नाही शकत. किंवा जे इतर युनिट आहे जे सायंटिस्टच्या नावावरनं बनलेले नाहीये किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टीवर नाही, फॉर एक्झाम्पल केजी झालं, मीटर झालं, त्याच्यानंतर ग्राम झालं, त्याच्यानंतर सेल्सिअस झालं, हे जेवढे पण युनिट आहे हे सगळे स्मॉल मध्ये दाखवतो. ही गोष्ट नीट लक्षात ठेवा, कॅपिटल युनिट कधी असतं, स्मॉल युनिट कधी असतं. ओके, आता इथं आपली ही पहिली एनर्जी झाली जिला आपण बोललो कायनेटिक एनर्जी. ओके, आय होप सो की तुम्हाला समजलं असेल कायनेटिक एनर्जी काय असतं. कारण याच्यावर आधारित आपली पुढची एनर्जी जिला आपण म्हणतो पोटेन्शियल एनर्जी. आता पोटेन्शियल एनर्जी बेसिकली काय असते बघू. पहिल्यांदा पोटेन्शियल एनर्जी जी असते तिला डिनोट केलं जातं पीई ने. ओके, मराठीमध्ये पोटेन्शियल एनर्जीला स्थितीज ऊर्जा असं सुद्धा म्हणतात. ओके, तर आता पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय असतं? द एनर्जी obtained by any object due to its specific position or situation is known as potential energy. कुठल्याही ऑब्जेक्टला तिच्या एका विशिष्ट स्थितीमुळे किंवा तिच्या एखाद्या विशिष्ट पोझिशनमुळे तिला जी एनर्जी मिळते तिला काय म्हटलं जातं? पोटेन्शियल एनर्जी असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल विचार करा, याच्यासाठी एक सगळ्यात बेस्ट उदाहरण एकच असतं की समजा एखादी मोठी बिल्डिंग आहे, जसं असतं ना 10 थराची बिल्डिंग किंवा 8 थराची बिल्डिंग, तशी 10 मजल्याची बिल्डिंग आहे आपण असं मानू नाही का. त्या बिल्डिंग वरती तुम्ही इथं एक पाण्याची टाकी ठेवली. ओके, या पाण्याच्या टाकीमध्ये काय केलं तुम्ही? पूर्णपणे पाणी फिलअप केलं. आता ह्या पाण्याच्या टाकीपासून तुम्ही इथनं एक नळ बाहेर काढलाय किंवा एखादा पाईप बाहेर काढला नाही का, आणि याच्यातनं हे सगळं पाणी पडतंय आणि हे आता डायरेक्टली खाली येते. आता इथं तुम्ही समजा खाली काहीतरी वस्तू ठेवली किंवा एखाद्या माणसाला उभं केलं, काय होईल रे? ह्या कंडिशन मध्ये आता ते पाणी जे ते जवळपास 10 मजल्याच्या अंतरावरनं डायरेक्टली खाली पडतंय. जर एखादा माणूस तिथं उभा राहिला तर विचार करा त्याच्या डोक्यावरती किंवा त्याच्या बॉडीवरती किती इम्पॅक्टने ते पाणी पडेल. जर एखादा माणूस असला चांगला हेल्दी तर त्याला तर एवढा फरक नाही पडणार, पण त्याला पाण्याचा मारा जोरात लागेल आणि डोक्यावरती पडलं तर पहिली बात त्याचे केस नाही राहणार. असं होऊ शकतं. का बरं? कारण इतक्या इम्पॅक्टने पाणी पडतंय ना, जसं आपण त्याला वरती साचवलंय एकदम, त्याची पोझिशन आपण अशी बनवली ना का त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये एनर्जी जी ती स्टोअर झाली. आता ही जी स्टोअर झालेली एनर्जी, ही जी साचलेली एनर्जी, हिला म्हटलं आता पोटेन्शियल एनर्जी. कधी पण पोटेन्शियल एनर्जी बद्दल कुठलाही क्वेश्चन आला किंवा पोटेन्शियल एनर्जी बद्दल काहीही आलं तर एक लक्षात ठेवायचं, जी साचलेली एनर्जी असते, स्टोअर झालेली एनर्जी असते, ती म्हणजे काय असते? आपली पोटेन्शियल एनर्जी असते. मग अजून कुठं कुठं आपण पोटेन्शियल एनर्जी बघतो रे? कुठं कुठं साचलेली एनर्जी असते आपली? एक अजून उदाहरण जर आपण याच्यामधलं घेतलं तर आपण एक उदाहरण याचं घेऊ शकतो जे तुम्ही बघितलं असेल. समजा आपण गुलेर बघितली प्रत्येकाने जत्रेमध्ये जी भेटती बघा आपल्याला, त्याच्यामध्ये दगड ठेवून मारला जातो. तर अशा प्रकारचे गुलेर आहे. इथं अशा प्रकारे त्याला दोरे असतात आणि इथं एक काहीतरी ठेवण्यासाठी असतं. तर आता विचार करा, ह्या गुलेरमध्ये तुम्ही काय केलं? एक छोटासा दगड ठेवला, त्याला तुम्ही मागच्या साईडला जोरात ओढलं. मागच्या साईडला ओढल्याच्या नंतर तुम्ही काही वेळेसाठी त्याला तसंच इथं ठेवलं या पोझिशन वरती. आता तुम्ही त्याला त्या पोझिशन वरती ठेवताय जेणेकरून
ह्या रबरच्या टेन्शनमुळं, त्याच्या विशिष्ट स्थितीमुळं त्याच्यामध्ये एक प्रकारची एनर्जी जी ती इथं स्टोर झालेली आहे. ओके. आणि ही जी स्टोर झालेली एनर्जी ही जसं तुम्ही हात सोडाल तशी रिलीज होईल, आणि बघता बघता हा जो दगड राहील किंवा हा जो स्टोन राहील तो खूप लांबपर्यंत फेकला जाईल. ओके. मग आता हा स्टोन एवढं लांब जाण्याचं कारण काय रे? तीच एनर्जी, जिला आपण पोटेन्शियल एनर्जी असं म्हणतो. मग कुठली पण साचलेली एनर्जी जी राहते तिला काय बोललं जातं? पोटेन्शियल एनर्जी म्हणतात. एखाद्या ऑब्जेक्टला त्याच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा त्याच्या पोझिशनमुळे जी एनर्जी मिळते तिला काय बोललं जातं? पोटेन्शियल एनर्जी. आणि एखाद्या ऑब्जेक्टला तिच्या गतीमुळे किंवा तिच्या मोशनमुळे जी एनर्जी मिळते तिला काय म्हटलं जातं? कायनेटिक एनर्जी. ह्या दोन्ही एनर्जी नीट लक्षात ठेवा. ओके. आता याच्यानंतर आपण याचा फॉर्म्युला काय बनतो तो बघू. पोटेन्शियल एनर्जी असते तिचा फॉर्म्युला असतो आपला mgh. इथला m जो आहे तो कशासाठी डिनोट करतो? मास. इथला h जो आहे तो कशासाठी डिनोट करतो? हाईट. जसं मी मगाशी सांगितलं, किती मास आहे आणि ते किती हाईट वरती आहे किंवा किती दुरीवरती. मगाशी आपण गुलेरचं एक्झाम्पल घेतलं, तिथं हाईट नव्हती, तिथं काय होतं, तुम्ही किती दुरीपर्यंत तो दगड खेचलेला आहे ती जी होती ती होती हाईट. ओके. आणि इथला हा जो जी आहे, हा छोटा जी, छोट्या जीचा आणि मोठ्या जीचा फरक भरपूर जणांना माहिती नसतो. छोटा जी जो असतो तो ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन, छोटा जी जो असतो तो काय डिनोट करतो? ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. आणि मोठा जी जो असतो तो काय डिनोट करतो? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ओके. छोटा जी हा नेहमी कॉन्स्टंट राहतो अर्थ साठी, जो असतो 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. याचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर का बरं आलं रे? त्याचं एक रिझन आहे. का बरं? कारण हे एक प्रकारचं ऍक्सलरेशन आहे, आणि ऍक्सलरेशनचं युनिट नेहमी काय असतं? मीटर पर सेकंड स्क्वेअर हेच असतं. ओके. मग छोटा जी नेहमी कशासाठी दर्शवतो? ऍक्सलरेशन साठी, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन. ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन मीन्स काय? की ग्रॅव्हिटीमुळे जे ऍक्सलरेशन मिळतं एखाद्या बॉडीला त्याला काय म्हटलं जातं? ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन असं म्हणतात. ओके. फॉर्म्युल्याचा मिनिंग समजला. एम म्हणजे मास आहे, जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन, किती ग्रॅव्हिटी अप्लाय होती, किती ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन अप्लाय होतं त्याच्यावरती, आणि एच म्हणजे हाईट, किती हाईट वरती तो आहे ते. ओके. याच्यानंतर नेक्स्ट बघू आता. नेक्स्ट आहे आपला फोर्स. फोर्स म्हणजे काय असतो रे? फोर्स आपण म्हणतो की एखाद्या ऑब्जेक्ट वरती आपण 5 न्यूटनचा फोर्स लावला, एखाद्या ऑब्जेक्ट वरती आपण 6 न्यूटनचा फोर्स लावला, तर फोर्स म्हणजे काय असतो नेमका? फोर्स बद्दल तुम्ही भरपूर काय ऐकलं असेल, की फोर्स म्हणजे आपण एखादी ऑब्जेक्ट बिना फोर्स लावता एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह नाही करू शकत, किंवा ह्या ऑब्जेक्टला इथनं उचलण्यासाठी एवढ्या प्रकारचा फोर्स लागतो. जर तुम्हाला सांगितलं गेलं की एखादे काही बेंचेस आहेत ते थोडेसे सरकवा, बिना फोर्स लावता तुम्ही ते करू शकता का? नाही करू शकत. त्याच्यामुळे फोर्स जो असतो तो खूप गरजेचा असतो प्रत्येक गोष्टीसाठी, नाही का? फोर्सचा जो फॉर्म्युला आहे तो असतो मास इंटू ऍक्सलरेशन. फॉर्म्युला नीट लक्षात ठेवा प्रत्येक याचे, आणि याच्यावरूनच आपल्याला त्याचे युनिट सुद्धा बनवायचे. ओके. फोर्सचा फॉर्म्युला काय असतो? मास इंटू ऍक्सलरेशन. म्हणजे फोर्स काय असतं? हे प्रोडक्ट असतं मास आणि ऍक्सलरेशनचं. Force is the product of mass of that body and acceleration applied on that body. एखाद्या बॉडीचं मास किती आणि त्याच्यावरती किती ऍक्सलेशन अप्लाय होते याच्यावरून काय ठरतं? तुमचा फोर्स किती राहणार आहे ते ठरतं. ओके. समजा एखाद्या ऑब्जेक्टचं मास खूप जास्त आहे, ओके, तर त्या ठिकाणी त्याचं ऍक्सलरेशन हे मॅटर करतं. त्याचं ऍक्सलरेशन किती होते त्याच्यावरून ठरलं त्याचा फोर्स किती. समजा आपण भले खूप ताकद लावतोय त्याच्यावरती, नाही का, पण ऍक्सलरेशन कमी होते, त्या केसमध्ये फोर्स वेगळा राहणार आहे. जर एखादी तीच ऑब्जेक्ट आहे, तिचा ऍक्सलरेशन वेगळं झालं, त्या केसमध्ये फोर्स वेगळा राहणार आहे. त्याच्यावरून ठरतं आपण की लावणारा फोर्स जो आहे तो कमी आहे का जास्त आहे. ओके. तर हे दोन ऍस्पेक्ट जे मास आणि ऍक्सलरेशन हे नीट लक्षात ठेवा. याचं युनिट कसं बनवतं आपण आता इथंच याचं युनिट बनवायला शिकू. नीट लक्ष द्या युनिट कसं बनवायचं असतं याचं. पहिल्यांदा मास. मास युनिट आपल्याला माहिती आहे. मास हे आपण नेहमी कशात कॅल्क्युलेट करतो? केजी मध्ये, किलोग्राम मध्ये. ओके. इंटू आहे तर आपण इथं पण इंटू टाकू. त्याच्यानंतर सेकंड ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशनचं युनिट काय असतं रे? ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला आपण ऑलरेडी बघितलाय. जसं जसं आपल्या पुढच्या कन्सेप्ट होत जात आहेत, मागच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्या तुमच्या एकदम क्लिअर झालेल्या पाहिजे, तरच पुढच्या कन्सेप्ट शिकण्यामध्ये काय अर्थ आहे. नाही तर मग पुढचं पार्ट आणि मागचा पार्ट, ही आपली खूप जुनी म्हण आहे जे खूप टीचर्स मारत असतात मुलांवरती.
मग त्याच्यामध्ये आपण ऍक्सेलरेशन काय बघत होतो की ऍक्सेलरेशन म्हणजे काय, चेंज इन व्हेलॉसिटी पर युनिट टाइम. ओके, व्हेलॉसिटी मध्ये झालेला चेंज एका युनिट टाइम मध्ये. मग ऍक्सेलरेशनचं युनिट बनवायला आपण मागच्या वेळेस बनवलं होतं, व्हेलॉसिटीचं युनिट घेतलं होतं, अपॉन टाइमचं घेतलं होतं. ते किती आलं होतं आपलं, मीटर पर सेकंड स्क्वेअर, अशा प्रकारचं युनिट आलं होतं आपलं. काहीच नाही करायचं आपल्याला आता, नॉर्मली आपण जसं मॅथ्स मध्ये करतो तसं करायचं. केजीच्या खाली काहीच नाही म्हणजे काय असतो रे, 1 असतो. वरच्या वरच्यांची इंटू करायची, खालच्या खालच्यांची इंटू करायची. केजी इंटू मीटर किती होतो, या साईडला घेतो मी, केजी मीटर, केजी इंटू मीटर, केजी मीटर अपॉन सेकंड स्क्वेअर इंटू 1, काय राहणार आहे, सेकंड स्क्वेअर इंटू 1, हा सेकंड स्क्वेअरच राहणार आहे. म्हणजे त्याचं युनिट तयार झालं केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे युनिट जे हे आपण फॉर्म्युला बेस तयार केलेलं युनिट आहे. हे युनिट तुम्ही खूप कमी वेळा वापरलेलं बघितलं असेल की फोर्सचं युनिट कोणी आलं आणि तुम्हाला म्हटलं की फोर्स मी आताच कॅल्क्युलेट केला आणि फोर्स कॅल्क्युलेट केलेलं फोर्स आला माझं 5 kg मीटर पर सेकंड स्क्वेअर, असं खूप कमी वेळा ऐकलं असेल. कारण हे जे युनिट आहे हे आपण सायंटिस्टला ऑनर देण्यासाठी नाही केले, हे आपण फॉर्म्युला बेस युनिट तयार केले. हे युनिटचं महत्व वेगळं आहे. ओके, तुम्हाला माहिती फोर्स युनिट हे नेहमी किती असतं, न्यूटन हे त्याचं स्पेसिफिक युनिट आहे. ओके, पण आपल्याला जर डायमेन्शन्स काढायचे झाले तर आपल्याला हे युनिट कामा येत नाही, आपल्याला हे युनिट काढता येणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळं प्रत्येक याचे, प्रत्येक कॉन्सेप्टचे किंवा प्रत्येक डेफिनेशनचे तुम्हाला जे काही युनिट्स आहेत ते तिथल्या तिथं काढता आले पाहिजे. त्यासाठी पहिली थिंग म्हणजे तुम्हाला त्याची डेफिनेशन लर्न पाहिजे. डेफिनेशन वरनच तुम्हाला फॉर्म्युला जमेल, फॉर्म्युल्यावरनच तुम्हाला त्याचं युनिट सुद्धा जमेल. त्याच्यामुळं बिलकुल हलगर्जीपणा नका करू याच्यामध्ये, पहिल्यांदा डेफिनेशन्स पाठ करा. बाकी नुसतं फॉर्म्युला पाठ करतो, डेफिनेशन नंतर करल, त्याच्याने पूर्ण सांगता येत नाही नंतर वेळेवरती आठवल का नाही, नाही का, त्याच्यामुळे लर्न राहून देते. फोर्सच्या नंतर पुढचं बघू आता. फोर्सच्या नंतर पुढची कॉन्सेप्ट येते आपली ती म्हणजे प्रेशर. प्रेशरला आपण कशाने डिनोट करतो, प्रेशर हा डिनोट होतो पी ने. ओके, तर प्रेशरचा फॉर्म्युला जर आपण बघितलं तर तो असतो फोर्स. प्रेशरचा फॉर्म्युला असतो फोर्स अपॉन एरिया. डेफिनेशन कशी बनाल प्रेशरची, द फोर्स अप्लाइड ऑन युनिट एरिया इज नोन एज प्रेशर अप्लाइड ऑन इट. ओके, एखाद्या युनिट एरियावरती आपण किती फोर्स अप्लाय करतोय त्याच्यावरून ठरतं की त्याच्यावरती किती प्रेशर अप्लाय. ओके, फॉर एक्झाम्पल आता विचार करा की एक उदाहरण घेऊ आपण काहीतरी. समजा आहे ना, एक अशा प्रकारचं सिलेंडर आहे असं मानू आपण. ओके, सिलेंडर म्हणजे एक काहीतरी वस्तू आहे आपण, नाही का. आता याच्यावरती काय करतोय मी, ही वरनं झाकण पूर्ण असं बंद आहे, याचं झाकण जे आहे ते पूर्णपणे वरतून क्लोज आहे. आता मला आहे ना हे झाकण जे आहे ते उघडायचंय. आता उघडण्यासाठी मला 2 रस्ते असतात, एक तर मी वरतून उघडेल, नाही तर मधून. तुम्ही बघितलं असेल जे तुम्हाला कॅन फूड्स भेटतात ते तुम्हाला डायरेक्टली फोडून उघडावं लागतं, आणि काही काही जे राहतं ते मध्ये पंच करावं लागतं, नाही का. आता मी काय केलं, याच्यावरती खूप सगळा प्रेशर टाकला. खूप सगळा प्रेशर टाकला म्हणजे काय, खूप सगळा फोर्स टाकला. याच्यावरती फोर्स लावला आणि याचा काहीतरी एरिया आहे. ओके, तर आता ह्या पर्टिक्युलर एरियामध्ये मी जेवढा पण फोर्स लावल त्याच्यावरून काय ठरल की त्याचा बेसिकली प्रेशर किती पडतोय. ओके, समजा हा एरिया आपला मानू आपण 4 मीटर 4 आहे. ओके, 4 मीटर स्क्वेअर याचा एरिया समजा आपण असं मानलं. त्याच्यानंतर याच्यावरती लागणारा फोर्स जो आहे तो आपण मानला, याच्यावरती लागणारा फोर्स हा 16 न्यूटनचा फोर्स आहे. किती, 16 न्यूटनचा फोर्स आहे. आणि आपल्याला विचारलं की याच्यावरचा प्रेशर किती, जर याच्यावरती 16 न्यूटन हा फोर्स लागतोय 4 एवढ्या एरियावरती, तर बेसिकली याच्यावरती किती प्रेशर लागतोय, तर आपल्याला काहीच नाही करायचं, फक्त आपण काय करू, फॉर्म्युल्यामध्ये त्याच्या व्हॅल्यूज टाकू. आपला फोर्स आहे 16चा, त्याच्यानंतर आपला एरिया आहे 4चा, 4 1 4, 4 4 16, म्हणजे आपण किती प्रेशर लावतो त्याच्यावरती 4 एवढा प्रेशर लावतो. ओके, अशा प्रकारे आपण त्याचा प्रेशर जो आहे तो कॅल्क्युलेट करणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रेशर म्हणजे काय, प्रेशर इज नथिंग बट फोर्स अप्लाइड ऑन दॅट बॉडी और पर्टिक्युलर एरिया ऑफ दॅट बॉडी. ओके, एखाद्या बॉडीच्या पर्टिक्युलर एरियावरती तुम्ही किती फोर्स लावताय त्याच्यावरून त्याचा प्रेशर ठरतो.
जर तुम्ही त्या पर्टिक्युलर एरियावरती लावणारा फोर्स जर जास्त असला तर ऑब्व्हियसली तिथला प्रेशर पण कसा राहील, जास्त राहील. जर त्या पर्टिक्युलर एरियावरती लावणारा फोर्स हा कमी असला तर तिथला प्रेशर पण कसं राहील, कमी राहील. ओके. आता सेम ह्या कन्सेप्ट मध्ये पण तुम्हाला याचं युनिट बनवावं लागणार आहे. आतापर्यंत तुम्हाला युनिट बनवायची प्रॅक्टिस झाली पाहिजे. ओके, ठीक आहे. चला आपण याचं युनिट बनवून बघू. आता याचं युनिट काय बनतं ते. ठीक आहे, बघा. आता फोर्स जो आहे, फोर्स युनिट आपण मागाशीच बनवलं. फोर्स युनिट काय बनलं होतं आपलं, केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे बघा, पुढचे युनिट आपल्याला जर बनवायचे असेल तर मागचे युनिट येणं गरजेचं असतं. याच्यामुळे मी तुम्हाला सांगत होतो की फॉर्म्युल्यावरने युनिट बनवायला शिका, कारण त्याचे पुढे खूप फायदे नंतर. त्याच्यानंतर एरिया आहे. एरियाचं युनिट काय असतं रे, एरिया कशात मोजतो आपण, मीटर स्क्वेअर मध्ये एरिया मोजतो आपण, बरोबर. मग आता हा जो मीटर स्क्वेअर आहे हा इथं जाऊन सेटल्ड होऊन जातो याच्यासोबत. म्हणजे याचा फॉर्म्युला कशा प्रकारे बनल, हा इकडनं निघून गेला, इकडनं कट झाला आणि इकडनं कट होऊन इथं मीटर स्क्वेअर इथं जाऊन सेट झाला. आता इथं बघा, वरती सुद्धा मीटर आहे, खाली सुद्धा मीटर आहे. काय होईल, इथला एक मीटर आणि इथला एक मीटर दोघं काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे काय उरलं आता, फक्त वरती उरला केजी आणि खाली उरला सेकंड स्क्वेअर मीटर किंवा मीटर स्क्वेअर सेकंड, कसंही बोलू शकतो आपण त्याला. सेकंड स्क्वेअर मीटर. अशा प्रकारे आपण प्रेशरचं सुद्धा युनिट इथं बनवतो. आणि ह्याच युनिटवरनं तुम्हाला डायमेन्शन्स बनवायचे आहे. ज्यांना माहिती आहे, की ज्यांनी 11th 12th बुक्स बघितले त्यांना माहिती असेल की 11th आणि 12th मध्ये खूप सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये डायमेन्शनचा पार्ट आहे. इव्हन पहिला चॅप्टर त्याच्यामध्ये तुम्हाला युनिट आणि डायमेन्शन्सचा असतो. ओके, इथपर्यंत आपली प्रेशरची डेफिनेशन जी ती इथनं कम्प्लीट झाली. आता प्रेशर नंतर पुढची डेफिनेशन बघू आपण. आता इथनं आपण बेसिक पार्ट सुरू करतो. हा दोन्ही याच्यामध्ये राहतो, केमिस्ट्रीमध्ये पण याचा काही पार्ट असतो आणि काही पार्ट जो असतो तो. ओके, नेक्स्ट आपण बघतोय आता ऍटम म्हणजे काय असतं. आता वन ऑफ द फिजिक्स आणि केमिस्ट्री ह्या दोघांच्या पण जेवढे पण सब्जेक्ट आहे तुमचे, फिजिक्स असो केमिस्ट्री असो टेक्निकल, त्या दोघांचा पण पाया जिथून आपण म्हणतो त्याची सुरुवात होती. म्हणजे जेवढ्या पण बेसिक पासून रिलेटेड कन्सेप्ट आहे ते आता स्टार्ट होत आहे. त्याच्यामुळे नीट लक्ष देऊन बघा. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण बघतो ऍटम म्हणजे काय असतं. ऍटमची पहिले डेफिनेशन बघू आपण. ऍटमची डेफिनेशन असते, atom is the smallest particle of an element which cannot be further subdivided and which can take part in all chemical reaction. Atom हा असा पार्टिकल आहे जो कितीही प्रयत्न केला तरी आपण त्याला डिवाइड नाही करू शकत किंवा त्याला पुढे त्याचे दुसरे भाग नाही करू शकत. त्याला सब पार्ट्स मध्ये डिवाइड करणं नामुमकिन असतं. दुसरी गोष्ट, ऍटम जो असतो तो प्रत्येक केमिकल रिएक्शन मध्ये पार्ट घेतोच. ओके, आता जर याचं उदाहरण देऊन स्पष्ट करायचं झालं तर माना की माझ्याकडे एक चॉक आहे. ओके, हा चॉक आहे. आता हा खूप मोठा आहे तर मी काय केलं, याला दोन भागांमधनं इथनं कट करून टाकलं. आता दोन भागांमधनं मी याला कट केलं तेव्हा माझ्याकडे हा भाग उरला फक्त. ओके, हा शॅडोवाला भाग जो आहे ना तो माझ्याकडे उरला. आता मला परत वाटलं की नाही अजून छोटा पाहिजे, तर मी काय केलं, त्याला परत दोन इक्वल पार्ट्स मध्ये कट केलं, नाही का. आता माझ्याकडे हा ह्या साइड वाला भाग उरला, नाही का. परत मी याला काय केलं, परत दोन इक्वल पार्ट मध्ये कट केलं. असं कट करत 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 मी एकदम छोट्या पार्टिकल पर्यंत पोहोचलो. हा इतका छोटा पार्टिकल होता ना की याला लेझरच्या माध्यमातून किंवा लेझरच्या साह्याने सुद्धा कट करणं जवळपास इम्पॉसिबल होतं, नाही का. मग हा जो सगळ्यात छोटा युनिट असतो, सगळ्यात छोटा पार्टिकल असतो, तर ज्याला फर्दर सब डिवाइड करणं नामुमकिन असतं, त्या पार्टिकलला म्हणलं आता ऍटम. ज्याला आपण डिवाइड नाही करू शकत, तुम्ही काहीही करा. ऍटम पेक्षा छोटे पार्टिकल एक्झिस्ट करता. मग त्याच्यामध्ये खूप सगळी रिसर्च झाली, पण सध्या आपण काय बघतोय की जे टेक्निकली प्रूव्ह आहे किंवा जे आता आपल्याला अस्तित्वात दिसतंय, तो सगळ्यात छोटा पार्टिकल कोणता आहे, ऍटम आहे. ओके, मग ऍटमची डेफिनेशन आपण बघितली. ऍटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन एलिमेंट विच कॅन नॉट बी फर्दर सबडिवाइडेड अँड विच कॅन टेक पार्ट इन ऑल केमिकल रिएक्शन. आता तो प्रत्येक केमिकल रिएक्शन मध्ये कसा पार्ट घेतो, जर मला सांगितलं गेलं की एखादी केमिकल रिएक्शन परफॉर्म करा,
आता मी एकदम छोटी केमिकल रिएक्शन घेतो तुम्हाला समजवायला. फॉर एक्झाम्पल आपली H2 + O, इट गिव्स H2O. ही साधी रिएक्शन घेतली. हायड्रोजन प्लस ऑक्सिजन, त्याच्यापासून आपल्याला भेटतो H2 म्हणजे पाणी. आता याच्यामध्ये आपण इथे नीट बघू शकतो, हायड्रोजनचे 2 ॲटम्स यूज झाले, ऑक्सिजनचे 1 ॲटम यूज झाले. जर मी बोललो की इथं बिना कुठल्याही ॲटमचा यूज करता एक केमिकल रिएक्शन परफॉर्म करून दाखवा, तर तुम्ही असं शक्य करू शकता का बिना केमिकल रिएक्शन मध्ये ॲटमचा यूज करता एखादं केमिकल रिएक्शन आपण फॉर्म करू? असं शक्य नाही. कुठल्याही केमिकल रिएक्शन मध्ये तुम्हाला ॲटमची गरज पडणारच पडणार आहे. म्हणून ॲटम हा असा एक पार्टिकल आहे का तो प्रत्येक केमिकल रिएक्शन मध्ये पार्ट घेतो. ओके, हे झालं बेसिकली ॲटम बद्दल. ॲटम बद्दल आपल्याला पुढे खूप शिकायचं आहे. ॲटम काही ठिकाणी कॉम्पॅक्ट राहतं, काही ठिकाणी रेअर राहतं, तो नंतरचा पार्ट आहे. बेसिकली ॲटम काय असतो ते नीट समजून घ्या. ॲटम हा जगातला सगळ्यात स्मॉल पार्टिकल आहे. आपली बॉडी सुद्धा ॲटम पासून बनली. आपण जे बघतो वस्तू, विटा, घर, भिंती, प्लास्टिक, टीव्ही, फ्रीज, हे सगळं वेगवेगळ्या ॲटम्स पासून बनलंय. मग भलेही त्याचे एलिमेंट्स वेगळे, प्लास्टिक हे प्लास्टिकच्या एलिमेंट्सच्या ॲटम पासून बनलंय. भिंत किंवा वीट ही विटाच्या ज्या छोटे छोटे मातीचे पार्टिकलचे ॲटम आहेत त्याच्यापासून बनली. एलिमेंट्स वेगळे पण बेसिक युनिट ॲटम आहे. प्रत्येकाचं बेसिक युनिट काय ॲटमच आहे. ओके, त्याच्यानंतर आता याचा सेकंड पार्ट बघू किंवा याचा पुढचा जो आहे तो मॉलिक्यूल आहे. ओके, आता मॉलिक्यूल म्हणजे काय असतं? पहिल्यांदा आता विचार करा, हे ॲटम्स होते. एक ॲटम, 2 ॲटम किंवा 2 पेक्षा जास्त ॲटम जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक मॉलिक्यूल जो आहे तो फॉर्म होतो. ओके, when two or more atoms comes together then it will be form a molecule. जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त ॲटम्स एकत्र येतात तेव्हा काय करतात, ते एक मॉलिक्यूल जो असतो तो फॉर्म करतात. ओके, फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो O2 म्हणतो ना आपण ऑक्सिजनला. आता O2 हा काय एक याला ॲटम म्हणू शकतो का आपण? हा एक मॉलिक्यूल आहे. का बरं? कारण 2 ॲटम्स एकत्र आले आणि एक मॉलिक्यूल जो आहे तो फॉर्म झाला. अशा प्रकारे 2 किंवा 2 पेक्षा जास्त ॲटम्स एकत्र येऊन एक मॉलिक्यूल जो असतो तो फॉर्म करू शकतात. याच्यानंतर आता मॉलिक्युल्स नंतर नेक्स्ट कन्सेप्ट येते ती आपली असते कंपाऊंड. तर कंपाऊंड म्हणजे काय? कंपाऊंड एकदम इझिएस्ट पार्ट आहे आणि एकदम इंटरेस्टिंग आहे. ओके, कंपाऊंड मध्ये आपण म्हणू शकतो की H2O हे एक प्रकारचं कंपाऊंड आहे. याच्याकडे नीट बघा, H2O. ओके, आता कंपाऊंडची डेफिनेशन कशी तयार होती? व्हेन टू or more particles, when two or more atoms comes together in definite proportion is known as compound. ओके, जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त ॲटम्स किंवा मॉलिक्युल्स एका डेफिनेट प्रपोर्शन मध्ये एकत्र येतात तेव्हा त्याला काय बोलतो आपण? एक कंपाऊंड बोलतो. ओके, आता याच्याकडे नीट लक्ष घाला. इथं काय आलंय? हायड्रोजनचे 2 ॲटम्स आणि ऑक्सिजनचा 1 ॲटम्स हे एकत्र आले आणि त्यांनी काय केलं? H2 हे एक प्रकारचं कंपाऊंड जे आहे ते फॉर्म केलं. आता इथं डेफिनेट प्रपोर्शन ह्या शब्दावर विशेष लक्ष द्या, नाही का? म्हणजे याच्यामध्ये एकत्र येणार जे इलेमेंट आहेत ते एका ठराविक प्रपोर्शन मध्ये किंवा एका ठराविक प्रमाणामध्ये राहणं झालं की हे ठराविक प्रमाणामध्ये नसले तर आपण त्याला म्हणू शकत नाही की हे कंपाऊंडच तयार होईल. फॉर एक्झाम्पल जसं इथे H2 आहे, जर मी बोललो की मी हायड्रोजनची 4 मॉलिक्युल्स घेईल आणि ऑक्सिजनचे 6 मॉलिक्युल्स घेईल, तर ह्या केसमध्ये इथं पाणी तयार होईल का रे? इथं आपल्याला H2 बघायला मिळेल का? ते शक्य नाही. का बरं? कारण इथं ठराविक प्रमाणामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन आपल्याला मिळालेलेच नाही. ओके, जेव्हा आपण हायड्रोजन हे 2च घेऊ आणि ऑक्सिजन हा जेव्हा आपण एकच घेऊ तेव्हाच फक्त आपल्याला पाणी मिळू शकतं. ओके, मग कंपाऊंड मध्ये काय गरजेचं असतं? इथं ठराविक प्रमाण खूप गरजेचं असतं. जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त ॲटम्स एकत्र येतात वेगवेगळ्या एलिमेंट्सचे आणि ते पण कसे एकत्र येतात? डेफिनेट प्रपोर्शन मध्ये एकत्र येतात. कसे पण आपण आपल्या मनानुसार घेऊ शकत नाही. तो काय आपण जसं करतो ना, कोंडाजीचा चिवडा किंवा भत्ता, थोडी शेव घेतली, थोडे मुरमुरे घेतले आणि बनवून टाकला. तिथं कसं आपण मोजून नाही टाकत की 3 दाणे मुरमुरे, 2 दाणे शेव, असं नाही करू शकत आपण. तसं इथं नसतं, नाही का? इथं एकदम प्रॉपर प्रपोर्शन लागतं. ओके, हे झालं आपलं कंपाऊंड. कंपाऊंडची मग बऱ्यापैकी एक्झाम्पल आहे. CO2 हे एक प्रकारचं कंपाऊंड आहे. त्याच्यानंतर H2 हे एक प्रकारचं कंपाऊंड आहे. H2SO4 हे एक प्रकारचं कंपाऊंड आहे. असे कित्येक एक्झाम्पल आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो.
कंपाऊंड नंतर नेक्स्ट येतं ते म्हणजे मिक्सचर. आता जसं मी तुम्हाला मागाशी उदाहरण दिलं चिवड्याचं, आता ते मिक्सचरसाठी इथं जस्टिफाय करू शकतो आपण नाही का. मिक्सचर ही अशी गोष्ट आहे, ती कंपाऊंड सारखीच आहे, फक्त तिथं डेफिनाइट प्रपोर्शन नाही. व्हेन टू ऑर मोर atoms ऑफ डिफरंट एलिमेंट्स इज कम्स टुगेदर but their proportion is not definite, then this is known as mixture. जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त एलिमेंटचे ॲटम्स हे एकत्र येतात पण तिथं कुठल्याही प्रकारचं डेफिनेट प्रपोर्शन नसतं, त्याला काय म्हटलं जातं, मिक्सचर असं म्हणतात. काय म्हणतात त्याला, मिक्सचर असं म्हणतात. ओके, मिक्सचर समजलं तुम्हाला काय. त्याच्यानंतर नेक्स्ट बघू आता. मिक्सचर नंतर बघितलं आपण. आता ॲटम्सच्या बेसिकली स्ट्रक्चर कसं असतं ते नीट समजून घेऊ आपण. त्याच्यानंतर मग त्याच्या रिलेटेडल्या कन्सेप्ट बघू नाही का. जर ॲटम नीट बघितलं आपण तर ॲटमच्या मध्ये काय असतं रे, एक न्यूक्लियस असतं. ओके, न्यूक्लियसला आपण कोर सुद्धा म्हणू शकतो. जसं आपल्याला माहिती अर्थ आहे, अर्थची बनावट कशी रे तुम्हाला माहिती आहे का. अर्थ मध्ये एक कोर असते आणि त्याच्या अराउंड आपली अर्थ जी ती अशा प्रकारे बनलेली. आता ही जी आपल्या अर्थची कोर आहे, ही कोर एवढी महत्वाची का बरं मानली जाते, किंवा ही कोरला एवढं अनन्यसाधारण महत्व काय आहे? त्याचं रिझन आहे की ही कोर जे आहे तिचं वजन जे आहे ना, ते जवळपास आपल्या अर्थच्या 80% असतं. खूप हेवी कोर असते एकदम. जेवढं पण मास जे आहे ना ते सगळं कोरचं असतं नाही का. बाकी उरलेला पार्ट आहे ना तो एकदम कमी असतो, त्याचं वजन एकदम निग्लिजिबल असतं नाही का, कमीत कमी असतं. मग सेम जसं ह्या केसमध्ये असतं, सेम तसं ॲटमच्या केसमध्ये पण असतं. ॲटमची कोर म्हणजेच ॲटमचा मध्य कोण असतो रे, न्यूक्लियस असतो. जिथं आपण कोर काढली तिथं काय असतो, आपला न्यूक्लियस असतो. न्यूक्लियस मध्ये ना बेसिकली दोन घटक असतात. न्यूक्लियस मधला पहिला घटक जो असतो त्याला म्हटलं जातं प्रोटॉन. काय म्हणता, प्रोटॉन. आणि न्यूक्लियस मधला दुसरा घटक जो असतो त्याला म्हणता न्यूट्रॉन. एक असतो न्यूट्रॉन. ह्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं जे वजन असतं त्यालाच म्हटलं जातं ॲटमचं मास. का बरं, कारण सगळ्यात जास्त मास तर याच्यामध्येच आहे. मग याच्या मासवरनच ठरतं का त्या ॲटमचं किती मास राहणार आहे. आता त्याच्या पुढे आपल्याला बघायचंच आहे ॲटॉमिक मास नंबर, ॲटॉमिक नंबर ते काय असतं, पण आता मी रफली आयडिया देतो तुम्हाला. ह्या दोघांच्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या वेटवरनच काय ठरतं, ॲटमचं मास ठरतं. या न्यूक्लियसच्या अराउंड आहे ना इलेक्ट्रॉन जे राहतात ते रिव्हॉल्व्ह करत राहतं किंवा फिरत राहतं. आता न्यूक्लियस जे राहतं ना, सॉरी इलेक्ट्रॉन जे राहतं ना, ते गोल 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 रिव्हॉल्व्ह करत राहतं अशा प्रकारे. ओके, आता ही झाली आपण काढलेली पहिली शेल किंवा पहिलं ऑर्बिट. असे खूप सगळे ऑर्बिट एका ॲटमला राहू शकतं. हे पहिलं ऑर्बिट आहे. पहिल्या ऑर्बिटमध्ये नेहमी फक्त दोनच इलेक्ट्रॉन तुम्हाला दिसतील, दोनपेक्षा जास्त इलेक्ट्रॉन पहिल्या ऑर्बिटमध्ये राहूच शकत नाही. का बरं, कारण पहिल्या ऑर्बिटची कॅपॅसिटी ही नेहमी किती इलेक्ट्रॉनची असती, 2 इलेक्ट्रॉनची असती. ओके, मग विचार करा आता पुढची शेल जी असते ॲटमची ती आपण दाखवली. आता ही जी सेकंड शेल आहे, या सेकंड शेलची कॅपॅसिटी 8 इलेक्ट्रॉन पर्यंत सांभाळण्याची असते. 8 इलेक्ट्रॉन पर्यंत इलेक्ट्रॉन जे ते ह्या सेकंड शेलमध्ये राहू शकता, पण हे गरजेचं नाही का 8च इलेक्ट्रॉन राहील. जसं 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 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं तसं तसं आपण त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स देऊ शकतो, पण मिनिमम कॅपॅसिटी 8ची राहते. आणि फर्स्ट शेलच्या नंतर जेवढे पण शेल आहे त्याच्यामध्ये मिनिमम तुम्ही 8 इलेक्ट्रॉन भरू शकता. 8 इलेक्ट्रॉन पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन झालं तर ते पुढच्या शेलमध्ये जातात. आणि प्रत्येक शेल जी राहते ती 8 इलेक्ट्रॉन घेऊ शकते एक्सेप्ट फर्स्ट शेल, पहिली शेल सोडून. ओके, अशा प्रकारे एखाद्या ॲटमची बनावट राहू शकते. आता याच्यामधल्या काही डेफिनेशन्स बघू. याच्यामध्ये आता किती किती पार्टिकल्स तुम्ही बघितले रे. पहिला पार्टिकल बघितला तो म्हणजे प्रोटॉन. प्रोटॉन हा नेहमी पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल असतो. प्रोटॉन्सवर नेहमी कोणता चार्ज असतो, पॉझिटिव्ह चार्ज राहतो. त्याच्यानंतर नेक्स्ट बघितला आपण तो म्हणजे न्यूट्रॉन. न्यूट्रॉन हा नेहमी चार्जलेस राहतो. न्यूट्रॉनवरती कुठल्याही प्रकारचा चार्ज राहत नाही. तो ना पॉझिटिव्हच्या साईडने असतो, तो ना निगेटिव्हच्या साईडने असतो, तो दोघांपासून सेपरेट असतो, न्यूट्रल असतो. आपल्या गाडीला बघा जसं गिअर असतो न्यूट्रल, ना आपली गाडी फर्स्ट मध्ये ना सेकंड मध्ये, तेव्हा ती कशी असते, न्यूट्रल मध्ये असते नाही का. मग न्यूट्रल मध्ये म्हणजे काय, तो ना पुढे ना मागे, ना पॉझिटिव्ह आहे ना निगेटिव्ह आहे, म्हणजे न्यूट्रल आहे. आणि थर्ड जो बघितला आपण पार्टिकल तो कोणता होता, इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन जो असतो तो निगेटिव्ह चार्ज असतो. ओके, इलेक्ट्रॉन्स इज निगेटिव्हली चार्ज पार्टिकल. मग आता एक सांगा रे, मी जर विचारलं तुम्हाला की न्यूक्लियसचा चार्ज काय झाला, तर न्यूक्लियसचा चार्ज काय राहील आपला. ऑब्व्हियसली आपल्याला न्यूक्लियस दिसतंय,
न्यूक्लियस मध्ये दोन घटक आहे, एक प्रोटॉन आहे आणि एक न्यूट्रॉन आहे. त्याच्यापैकी न्यूट्रॉनला कुठल्याही प्रकारचा चार्ज नाही, प्रोटॉन हा पॉझिटिव्हली चार्ज आहे. म्हणजे न्यूक्लियस मध्ये एकूणता एक असा पार्टिकल आहे जो चार्ज गेन करतो, तो कोणता आहे, प्रोटॉन आहे. त्यांनी पण कोणता चार्ज गेन केलाय, पॉझिटिव्ह वाला. म्हणजे पूर्ण न्यूक्लियस जे राहतं ते कोणत्या चार्जचं असतं, पॉझिटिव्ह चार्जचं. न्यूक्लियसच्या आसपास जे इलेक्ट्रॉन फिरताय ते कोणत्या चार्जचे राहतात, इलेक्ट्रॉन ते निगेटिव्ह चार्जचे राहतात. मग एका मुलाने मला क्वेश्चन विचारला होता की हे पॉझिटिव्ह असतं मधलं, त्याच्यानंतर बाहेर फिरणारे इलेक्ट्रॉन्स हे निगेटिव्ह असतात, मग ह्या दोघांमध्ये अट्रॅक्शन होत नाही का, आणि अट्रॅक्शन होऊ शकतं का? तर आता हे जे ॲटम असतात ना हे स्टेबिलाइज राहतात. स्टेबिलाइज म्हणजे कसं, जसं आपलं समजून घ्या सोलर सिस्टम आहे. आपली सोलर सिस्टम तुम्ही बघितली, त्याच्या आसपास सूर्य आहे, सूर्य मध्यभागी, आणि त्याच्या आसपास काय आहे, प्लॅनेट जे आहे ते फिरताय. ओके. आता विचार करा, सूर्याचं ग्रॅव्हिटेशन खूप एकदम जास्त आहे नाही का, मग तो त्याच्या जवळच्या सगळ्यात जवळच्या प्लॅनेटला स्वतःमध्ये अट्रॅक्ट का बरं करून नाही घेत रे? काय रिझन आहे का सूर्य अजून सुद्धा थांबलाय? त्याला पण फिलिंग्स आहे का? त्याला वाटतं का नाही राहू द्या, सुखाने जगू द्या त्या प्लॅनेटला, असं काही आहे का? त्याचं एकच रिझन आहे की सूर्याची ग्रॅव्हिटी भलेही किती असो, पण त्याची ग्रॅव्हिटी जी ना ती डिस्ट्रीब्यूट झालेली, ती पूर्णपणे त्या जेवढे पण प्लॅनेट्स आहेत त्यांच्यावरती थोडी थोडी वाटली गेली. आता जर आपल्या सोलर सिस्टम मधले काही प्लॅनेट्स उचलून आपण बाजूला ठेवले, तर मग सूर्याची उरलेली सुरलेली ग्रॅव्हिटी जी राहील ती पण त्याच प्लॅनेटवर पडत. त्या केसमध्ये अट्रॅक्शनची क्षमता त्याची वाढून जाईल आणि अट्रॅक्ट होऊन तो प्लॅनेट सूर्यामध्ये कोलॅप्स होण्याचे चान्सेस जे ते अचानक वाढून जातील. सेम इथं पण ती कन्सेप्ट राहते. तर जो ॲटम स्टेबिलाइज्ड आहे, तो ॲटमचे जेवढं पण अट्रॅक्शनची पॉवर आहे किंवा जेवढी पण त्याची पॉवर ऑफ अट्रॅक्शन आहे ती पूर्णपणे डिस्ट्रीब्यूट झालेली असते, आणि त्याच्यामुळे तो पूर्णपणे अट्रॅक्ट करत नाही त्याला किंवा स्वतःमध्ये कोलॅप्स करून घेत नाही. हे त्याचं रिझन असतं. ओके. मग इथं आपण तीन पार्टिकल पाहिले, पहिला बघितला प्रोटॉन, दुसरा न्यूट्रॉन आणि तिसरा इलेक्ट्रॉन. ओके. आणि आता हे जे इलेक्ट्रॉन्स हे गोल गोल फिरताना दिसतं तुम्हाला बघा. आता हे ज्या गोल पाथवरनं फिरताना त्या पाथला म्हटलं आता ऑर्बिट. याची पण आपण डेफिनेशन बघून घेऊ. आता इलेक्ट्रॉन्स ज्या पाथवरनं गोल फिरता, ओके, ही जे पाथ असतो किंवा हा जो रस्ता असतो, ज्या रस्त्यावरून इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्ह करताय न्यूक्लियसच्या भोवती, त्याला काय म्हटलं जातं, ऑर्बिट असं म्हणतात. त्याला अजून एक नाव आहे, त्याला शेल सुद्धा म्हटलं जातं. प्रत्येक वेळेस ऑर्बिट जे राहतात ते ठराविक नसतात. एखाद्या ॲटमचं इलेक्ट्रॉनच्या संख्येनुसार त्यांची संख्या सुद्धा कमी किंवा जास्त होऊ शकते. ओके. मग ऑर्बिटची डेफिनेशन काय बोलू शकतो आपण, द पाथ ऑन विच इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्ह अराउंड द न्यूक्लियस इज नोन ॲज ऑर्बिट ऑफ दॅट इलेक्ट्रॉन. ज्या पाथवरनं किंवा ज्या रस्त्यावरनं इलेक्ट्रॉन्स एखाद्या न्यूक्लियस भोवती रिव्हॉल्व्ह करतात, फेरी मारतात, त्या पाथला किंवा त्या रस्त्याला काय म्हटलं जातं, तसं ऑर्बिट असं म्हणतात. इथं आपण ऑर्बिट काय आहे ते बघितलं. याच्यानंतर आता नेक्स्ट बघायचं आपल्याला ॲटॉमिक नंबर म्हणजे काय असतो. ॲटॉमिक नंबर, ज्याला आपण डिनोट करतो झेड ने. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, नंबर ऑफ प्रोटॉन्स. आता ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, नीट बघा. नंबर ऑफ प्रोटॉन्स जे राहतात तेच म्हणजे काय असतं, ॲटॉमिक नंबर. फॉर एक्झाम्पल, एखाद्या ॲटम मध्ये प्रोटॉनचा नंबर किती, प्रोटॉनची संख्या किती, त्याच्यावरून ठरतं त्याचे ॲटॉमिक नंबर जे ते किती राहणार आहे. समजा प्रोटॉनची संख्या जास्त असली तर ॲटॉमिक नंबर जास्त असतो. समजा त्याच्यामधली प्रोटॉनची संख्या ही कमी असली तर ॲटॉमिक नंबर पण कसा असतो, कमी असतो. न्यूक्लियसमध्ये दोनच गोष्टी असतात, एक असतो प्रोटॉन आणि एक असतो न्यूट्रॉन. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ह्या दोघांचे पण नंबर्स हे जवळपास इक्वल राहू शकतात, पण ते दरवेळेस इक्वल राहत नाही. त्याच्यामध्ये थोडा किंचित फरक राहतो, जास्त नसतो, पण काही प्रमाणामध्ये फरक असतो. त्याच्यामुळं ॲटॉमिक नंबर जे राहतात त्यावेळेस आपण फक्त काय नोटीस करतो, त्याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या किती, जेवढे नंबर ऑफ प्रोटॉन्स राहील तेवढंच ॲटॉमिक नंबर तिथं प्रेझेंट राहतील, एवढं लक्षात ठेवा. ओके. याच्यानंतर ॲटॉमिक नंबर जे राहतात ते नेहमी कशाने डिनोट केले जातात, झेड या अक्षराने ॲटॉमिक नंबर डिनोट केले जातात. ॲटॉमिक नंबरच्या नंतर येतं ॲटॉमिक मास नंबर. ॲटॉमिक मास नंबर. आता ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय असतं रे, बघा. मगाशी आपण काय केलं, न्यूक्लियस मधल्या फक्त प्रोटॉनची नंबर बघितली. आता आपल्याला फक्त प्रोटॉननी काम नाही चालणार, आपल्याला काय पाहिलं, आता न्यूट्रॉन सुद्धा पाहिजे.
आता ॲटॉमिक मास नंबर म्हणजे एखाद्या ॲटमच्या न्यूक्लियस मधील नंबर ऑफ प्रोटॉन्स प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन ह्या दोघांची जी बेरीज असते तिला म्हटलं आता ॲटॉमिक मास नंबर. आता बघा, ज्यांनी मागची डेफिनेशन नीट बघितली होती किंवा मी जेव्हा मागे एक्सप्लेन करत होतो तेव्हा बघितलं होतं, त्यांना हे इझिली समजून जाईल. ॲटमचं पूर्ण मास कशावर आधारित असतं? न्यूक्लियसवरती, बरोबर. ॲटमचं पूर्ण मास कशावरती असतं? अवलंबून न्यूक्लियसवरती. न्यूक्लियसमध्ये कोणत्या दोन गोष्टी रे? न्यूक्लियसमध्ये एक आहे प्रोटॉन आणि एक आहे न्यूट्रॉन. मग बस, प्रोटॉनचं न्यूट्रॉनचं जेवढं मास राहील तेवढंच त्या ॲटमचं मास राहील. इलेक्ट्रॉनचं मास तसं निग्लिजिबल असतं, त्याला आपण पकडत पण नाही. मग प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन ह्या दोघांच्या बेरीजेवरनं, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स ह्या दोघांच्या समवरनं आपल्याला काय भेटतं? ॲटॉमिक मास नंबर भेटतो. लक्षात ठेवा, ॲटॉमिक नंबर म्हटल्या डोक्यामध्ये आलं पाहिजे नंबर ऑफ प्रोटॉन्स. जेवढी नंबर ऑफ प्रोटॉन्स असतं त्याच्यावरून काय भेटतं आपल्याला? तसं ॲटॉमिक नंबर भेटतं. आणि ॲटॉमिक मास नंबर म्हटल्या आपल्या डोक्यामध्ये काय आलं पाहिजे? द सम ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. ओके, द सम ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ अन ॲटम इज नोन ॲज ॲटॉमिक मास नंबर ऑफ दॅट ॲटम. एखाद्या ॲटमचा ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय असतो? त्याच्या न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असणाऱ्या प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सचा नंबर म्हणजे काय असतो? ॲटॉमिक मास नंबर असतो. आणि ॲटॉमिक नंबर म्हणजे काय? त्याच्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या प्रोटॉनचा नंबर. इथपर्यंत तुम्हाला ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास नंबर हे नीट समजलं असेल. पहिले लक्षात ठेवा, ॲटमच्या मध्ये काय असतो? न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये काय काय असतं रे? एक असतो प्रोटॉन आणि एक असतो न्यूट्रॉन. प्रोटॉन मग किती त्याच्यावरून काय ठरतं? आपला ॲटॉमिक नंबर. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन ह्या दोघांची सम किती त्याच्यावरून काय ठरतं? आपला ॲटॉमिक मास नंबर. ओके, याच्यानंतर आपल्या पुढच्या कन्सेप्ट येत आहे, त्याच्यातली पहिली आहे ती म्हणजे आयसोटोप्स. आता आयसोटोप्स म्हणजे काय? भरपूर लोकांना वाटलं आयसोटोप म्हणजे काय. आता विचार करा, पहिल्यांदा आपण आयसोटोपची डेफिनेशन बघू, नंतर एक्सप्लेन. आयसोटोपची डेफिनेशन काय बनती? atoms having same atomic number but different atomic mass number is known as isotopes. अशा atoms का ज्यांचे atomic number हे सेम राहतात पण त्यांचे atomic mass number जे राहतात ते वेगळे राहतात, त्यांना काय बोललं जातं? आयसोटोप्स असं म्हणतात. ओके, आयसोटोप सोबतच अजून एक कन्सेप्ट येते ज्याला म्हटलं जातं आयसोबार. आयसोबार म्हणजे काय रे? atoms having same atomic mass number but different atomic number is known as isobars. अशा प्रकारचे atoms का ज्यांचे atomic mass number सेम राहतात आणि atomic number डिफरंट राहतात त्यांना काय म्हटलं जातं? आयसोबार्स असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल मी मानतो की एक्स हा माझा एक ॲटम आहे आणि दुसरा आहे ना वाय हा एक ॲटम आहे. ओके, आता याचा ॲटॉमिक नंबर जो आहे तो 4 आहे असं मी मानलं आणि याचा ॲटॉमिक नंबर पण किती आहे? 4च राहील. आणि याचा ॲटॉमिक नंबर समजा 6 आहे, तर याचा ॲटॉमिक नंबर 5, ॲटॉमिक मास नंबर 5 राहील. आता पहिल्या केसमध्ये आपण बघतोय दोघांचे ॲटॉमिक नंबर कसे सेम आहे, पण दोघांचे ॲटॉमिक मास नंबर सेम आहे का? नाही, दोघांचे ॲटॉमिक मास नंबर हे डिफरंट आहे. ओके, मग कुठलाही असे दोन ॲटम्स आहे का ज्यांचे दोघांचे एकमेकांशी ॲटॉमिक नंबर सेम दिसत आहे पण दोघांचे ॲटॉमिक मास नंबर जे डिफरंट आहे एकमेकांशी, त्यांना आपण काय बोलतो? हे दोघे एकमेकांचे काय? आयसोटोप्स आहे. आणि तेच आपण आयसोबार मध्ये बघताना सेम एक्झाम्पल जर घेतलं, आता समजा मी बघितलंय एकाचा ॲटॉमिक मास नंबर 6 आहे तर दुसऱ्याचा पण ॲटॉमिक मास नंबर किती राहील? 6च राहील, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज नाही राहणार. पण एकाचा ॲटॉमिक नंबर जर 4 आहे तर एकाचा ॲटॉमिक नंबर जो आहे तो 3. ओके, म्हणजे काय आलं? काही प्रमाणामध्ये ॲटॉमिक नंबर चेंज झाले आणि ॲटॉमिक मास नंबर सेम राहिले. आयसोबार मध्ये लक्षात ठेवा, ॲटॉमिक मास नंबर हे नेहमी सेम राहतात आणि आयसोटोप्स मध्ये ॲटॉमिक नंबर हे नेहमी सेम राहतात. हा फक्त दोघांमधला फरक आहे, बाकी काहीच नाही. ओके, याच्यानंतर येतं ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय. आता फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा म्हणतो एखादा एक्स हा एक ॲटम आहे, याचा ॲटॉमिक नंबर मला माहिती, समजा मी मानलं की त्याचा ॲटॉमिक नंबर जो आहे तो 14 आहे. किती आहे? 14 हा त्याचा ॲटॉमिक नंबर आहे. तर मला याला ॲटम मध्ये रिप्रेझेंट करता आलं पाहिजे किंवा रिप्रेझेंट कसं करायचं. तर मला माहिती पहिल्यांदा ॲटम मध्ये काय असतं रे? एक छोटंसं न्यूक्लियस असतं. इथं काढून घेतो मी न्यूक्लियस. ओके, न्यूक्लियसच्या आसपास पहिली शेल असती. पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन असतं रे? नेहमी 2 इलेक्ट्रॉन असतात. मग मी इथं 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकले, बरोबर.
आता 14 पैकी मी 2 इलेक्ट्रॉन खर्च केले, 14 पैकी 2 गेले, उरले किती? 12. ओके, परत मी दुसरी शेल काढतो आता. दुसऱ्या शेलमध्ये आता मला माहिती आहे एक शेलच्या नंतर प्रत्येक शेलमध्ये किती इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी असते? जवळपास 8 इलेक्ट्रॉनची. मग मी इथं 8 इलेक्ट्रॉन देऊन टाकतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 हे इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. ओके, आता हे झाले. पहिल्यांदा 14 पैकी 2 इलेक्ट्रॉन्स गेले, त्याच्यानंतर परत 8 इलेक्ट्रॉन्स गेले, म्हणजे 8 आणि 2 10 इलेक्ट्रॉन जे ते 14 पैकी कमी झाले. म्हणजे किती इलेक्ट्रॉन उरले रे आता? फक्त 4 इलेक्ट्रॉन उरले. मग आता 4 इलेक्ट्रॉन जे उरले ते आपल्याला पुढच्या शेलमध्ये टाकून द्यावं लागेल. मग ही मी नेक्स्ट शेल काढली, थोडी चांगली काढू. त्याच्यामध्ये मी 1, 2, 3 आणि 4 इलेक्ट्रॉन जे आहे ते टाकून दिले. शेवटी उरलेले 4 इलेक्ट्रॉन. मग आता पहिल्या शेलमध्ये माझे आले 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या शेलमध्ये आले माझे 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या शेलमध्ये आले माझे 4 इलेक्ट्रॉन. ओके, अशा प्रकारे इलेक्ट्रॉनचं रिप्रेझेंटेशन जे राहतं ते केलं जातं. जर तुम्हाला विचारलं की ह्या इलेक्ट्रॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, तर तुम्ही काय सांगाल? 2,8,4 हे त्या इलेक्ट्रॉनचं काय आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. याला म्हणता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. समजलं? रिप्रेझेंटेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स in each shell of an atom is known as electronic configuration of that atom. ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनची डेफिनेशन असते. आता इथंच यालाच लागून आपण बघू व्हॅलेन्सी काय असतं किंवा व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन म्हणजे काय असतं. ओके, आता विचार करा, ह्या ॲटमच्या शेवटच्या कक्षेमध्ये लास्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन उरले? 4 इलेक्ट्रॉन उरले, बरोबर. तर मग आता हे जे शेवटचे उरलेले इलेक्ट्रॉन आहे, हा एक दोन गोष्टी करतो. एक तर ते इलेक्ट्रॉन देऊन टाकतो किंवा आपली शेल कंप्लीट करण्यासाठी काही इलेक्ट्रॉन उधार घेतो. ओके, हा जो फिनोमिना आहे तुम्ही बघितला असाल, रिएक्शन अशाच प्रकारे घडते. ओके, आपण जर अजून एक उदाहरण घेतलं याच्यासाठी, माना की एक ॲटम आहे, पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन. मानू आपण की त्याच्या शेवटच्या शेलमध्ये 1, 2, 3, 4, 5, 6 इलेक्ट्रॉन. ओके, आता एक सांगा, याला त्याची शेल कंप्लीट करायची, तुम्हाला कंप्लीट करायची. याची शेल कंप्लीट करण्यासाठी त्याच्याकडे दोन रस्ते. पहिला रस्ता असा की तो काही इलेक्ट्रॉन उधार घेऊन टाकल आणि त्याची शेल कंप्लीट करेल, म्हणजे 8 इलेक्ट्रॉन कंप्लीट करेल. दुसरी, तो जे इलेक्ट्रॉन्स आहे ते लूज करेल आणि त्याची पहिली वाली शेल तर ऑलरेडी कंप्लीट आहे, म्हणजे त्या केसमध्ये पण त्याची शेल जी ती कंप्लीट होऊन जाते. ओके, मग आता इथं नीट लक्ष द्या आणि बघा. आता याच्याकडे 6 इलेक्ट्रॉन आहे, याला गरज किती इलेक्ट्रॉनची रे? कंप्लीट करायला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग याला 2 इलेक्ट्रॉन घेणं सोपं आहे का 6 इलेक्ट्रॉन लूज करणं सोपं आहे? हा क्वेश्चन जर विचारला तर आपल्याला कळेल की 2 इलेक्ट्रॉन घेणं इझी 6 इलेक्ट्रॉन देण्यापेक्षा. मग तो काय करतो? 2 इलेक्ट्रॉन जे आहे ना ते स्वतःसाठी घेऊन टाकतो. मग आता ह्याने जे 2 इलेक्ट्रॉन घेतले, 2 इलेक्ट्रॉन गेन केले. ओके, ह्या 2 इलेक्ट्रॉनला म्हटलं जातं त्या ॲटमची व्हॅलेन्सी. ओके, मग ह्या ॲटमची व्हॅलेन्सी किती झाली? 2 ही त्या ॲटमची व्हॅलेन्सी झाली. आणि जे 2 इलेक्ट्रॉन घेतले गेले, या इलेक्ट्रॉनला म्हटलं जातं व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन. हे जे 2 इलेक्ट्रॉन घेतले जात आहे, कन्झ्युम केले जात आहे, त्यांना काय म्हटलं जातं? व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन. तेच आपण मांडलं दुसरं एक्झाम्पल की हाच एक ॲटम आहे आणि ह्या ॲटमच्या शेवटच्या कक्षेमध्ये फक्त आपण मांडलं की 2 इलेक्ट्रॉन आहे. आता ह्या केसमध्ये बघा बरं, त्याला कंप्लीट करण्यासाठी 6 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग आता 6 इलेक्ट्रॉन घेणं त्याच्यासाठी सोपं आहे का 2 इलेक्ट्रॉन गमावणं सोपं आहे? 2 इलेक्ट्रॉन लूज करणं सोपं आहे. तर आपल्याला कळेल की 2 इलेक्ट्रॉन लूज करणं सोपं आहे. ओके, मग ह्या केसमध्ये तो काय करतो? त्याचे 2 इलेक्ट्रॉन आहे ते देऊन टाकतो आणि त्याची पहिली वाली जी शेल आहे ती ऑटोमॅटिकली काय होऊन जाते? कंप्लीट होऊन जाते. ओके, मग त्याची पहिली वाली शेल जी ती कंप्लीट झाली 2 इलेक्ट्रॉननी. मग ह्या केसमध्ये त्यांनी किती इलेक्ट्रॉन दिले रे? 2 इलेक्ट्रॉन जे ते देऊन टाकले. मग ह्या केसमध्ये पण त्याची व्हॅलेन्सी किती झाली? 2 ही त्याची व्हॅलेन्सी झाली आणि जे इलेक्ट्रॉन्स दिले ते झाले त्याचे व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन. म्हणजे एखाद्या ॲटम आपली रिएक्शन करण्यासाठी जेवढे इलेक्ट्रॉन्स गेन करतो किंवा जेवढे इलेक्ट्रॉन्स लूज करतो त्याला म्हटलं जातं त्याचे व्हॅलेन्सी, आणि त्या इलेक्ट्रॉन्सला म्हटलं जातं त्याचे व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन. ओके, इथपर्यंत तुम्हाला व्हॅलेन्सी काय असती आणि व्हॅलेन्सी इलेक्ट्रॉन काय असतात ते समजलं असेल. इथं आपला फाउंडेशन कोर्सचा किंवा बेसिक कन्सेप्टचा सेकंड पार्ट जो आहे
तो एंड झालाय. याच्यानंतर थर्ड पार्ट मध्ये उरलेल्या जेवढ्या पण कन्सेप्ट असेल ते आपण कम्प्लीट करून टाकणार आहे. ओके, तर मागची व्हिडिओ बघा. मागच्या व्हिडिओमध्ये पहिल्या पार्ट मधल्या भरपूर कॉन्सेप्ट एक्सप्लेन केल्या गेल्या आहे. ह्या सेकंड पार्ट मध्ये उरलेल्या केल्या. आता थर्ड पार्ट मध्ये आपण एक फायनल एपिसोड घेऊन त्या पूर्ण कन्सेप्ट जे आहे ते कम्प्लीट करू. ओके, ठीक आहे. थँक्यू.